विजापूर रोडवर गुरुवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास थरार घडला। सोलापुरात दिवसा सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी जात असल्याने कृती समिती स्थापन झाली होती। कृती समितीच्या वतीने अनेक आंदोलनही छेडण्यात आली। आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनात हिरिरीने पुढाकार घेतला होता। परिणामी दिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्यात येऊन रात्री 9 पासून जड वाहतूक सकाळपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। याचा परिणाम भलताच झाला। गुरुवारी रात्री 9:15च्या सुमारास जुना विजापूर नाका इथं थरार घडला। विजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या RJ 05 GA 5459 या ट्रकनं चालत जाणाऱ्या एका आजीबाईला ठोकरलं। या अपघातात आजीबाई मरण पावल्या अशी गैरसमजूत करून घेऊन ट्रक चालक प्रचंड घाबरून गेला। परिणामी त्याचा ट्रकवरील ताबा सुटला। ट्रक चालक धावता ट्रक सोडून उडी मारून पळून गेला आणि पुढे अपघातांची मालिकाच सुरू झाली। सुदैवानं या मोटारसायकली पानपट्टीजवळ पार्क केल्यामुळे कोणीही मोटारसायकलस्वार जखमी झाला नाही। या जीवघेण्या ट्रकनं एका रिक्षालाही उडवलं। दरम्यान सुनील कुलकर्णी राहणार 354 राजस्वनगर हा MH13 AG 4303 या होंडा मोटारसायकलीवरून पूजेचं सामान नेण्यासाठी विजापूर नाक्यावरून जात असताना त्यालाही या अंधाधुंद ट्रकनं धडक दिली। त्यामध्ये सुनील कुलकर्णी हा गंभीररित्या जखमी झाला। त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून उपचार सुरू आहेत। हा ताबा सुटलेला ट्रक एवढ्या बेदरकारपणे अनेक वाहनांना ठोकरत रस्त्यावरून निघाला होता की काळ बनून आलेला हा ट्रक बघून प्रत्येकाची पाचावर धारण बसत होती। इतक्यात सचिन काशीद या तरुणानं धावत्या ट्रकमध्ये चढण्याचं धाडस दाखवलं। ट्रकच्या केबिनमध्ये शिरताच सचिन काशीद यानं ताबडतोब स्टिअरिंग ताब्यात घेतली। ट्रक थांबवला, त्यामुळं पुढील भीषण अनर्थ टळला। या भीषण अपघाताच्या मालिकेचं ऑन द स्पॉट लाईव्ह कव्हरेज एकमेव इन सोलापूर न्यूज चॅनलच्या टीमनं केलं। हे लाईव्ह कव्हरेज आणि CCTV फुटेज प्रत्यक्ष पहा।